ऑब्जेक्शन आलेलं आहे आणि ऑनफिल्ड अंपायरच हा निर्णय देणार आहे. थोडंसं अग्नि परीक्षेला या गोलंदाजाला सामोरं द्यावं लागेल आणि गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय संगम मात्रे मॅन फ्रॉम दीव भन्नाट फॉर्म मध्ये असलेला हा खेळाडू सध्या आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्याच्यावर ऑब्जेक्शन आलंय. अग्नि परीक्षेला आता त्याला सामोरं जावं लागेल. बॅट्समन आपण जर पाहिलं अक्षय थवई आणि कृष्णा पाटील अंडरम क्रिकेटचा बेताज बादशाह म्हणून कृष्णा पाटीलकडे आपण पाहतोय तो सध्या मैदानामध्ये आहे. दुसरीकडे आपण अक्षय यांना पाहतोय. P1च्या पहिल्या षटकाचा मॅन्डेटरी पॉवर प्लेचा वापर करून घ्यायचा आणि पहिल्याच बॉलवर दमदार चौकाराने सुरुवात केली आणि प्रवीण मात्रे बबलू आपण लगेच व्यासपीठावर यायचं आहे. कुठेतरी गोलंदाजीवर आक्षेप घेण्यात आलेला आहे आणि आता त्या अग्नि परीक्षेला खरं उतरावं लागेल. चला लवकर प्रवीण मात्रे अर्थात बबलू लगेचच आपण यायचं आहे. अक्षयने चौकाराने सुरुवात केली. वेल बिगिनिंग स्कॉड हाफ डन. कामाची चांगली सुरुवात अर्ध काम नक्की आणि इथे मात्र सूर गवसलाय दुसरा बॉल टाकण्यासाठी. अक्षयसाठी हा फुलर लेनचा बॉल इथे मात्र पूर्णपणे बीट केले आणि हा जल्लोष पहा गावदेवी दीव संघाच्या पॅन्डल्स मधून हा जल्लोष येतोय आणि हा जल्लोष तदनंतर पहा ज्या पद्धतीनं गोलंदाजाने हे बॉल डिलिव्हर्ड केलाय तदनंतर लगेचच त्या ठिकाणी एक जल्लोष पाहायला मिळाला. अक्षयला बीट केलंय चौकारानंतर. यावेळी मात्र पुन्हा एकदा भन्नाट वेगाने टाकलेला हा बॉल गुडलँड स्पॉट वरून टेक ऑफ केलाय. बॉलने यष्टीरक्षकाच्या हातामध्ये गेलाय आणि एक चौकार नंतर कमालीचं कमबॅक केलंय या गोलंदाजाने. दोन्ही स्पर्धा जर आपल्याला पाहिले तर मैदानाच्या एका दिशेला दीव गाव स्थित आहे तर दुसऱ्या दिशेला वाशी गाव आहे. त्यामुळे या दोन्ही गावातील भरपूर मोठ्या संख्येने प्रेक्षक सध्या या मॅचचा आनंद घेत आहेत. यावेळी मात्र बॅटची कडा आणखीन एक बॉल डॉट कमालीचा स्पेल अचूक टप्प्यावरची गोलंदाजी सध्या साकारत असताना संगम टप्पा देखील चांगला ठेवला आणि त्याचबरोबर वेगावर देखील स्वार होऊन हा खेळाडू सध्या गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. हे वर्षीचं सत्र खऱ्या अर्थानं संगमसाठी अतिशय चांगलं राहिलेलं आहे. ॲज अ गोलंदाज ॲज अ फलंदाज म्हणून. कोलवा टप्प्यावरचा बॉल कव्हरला क्षेत्ररक्षक आहे. सुरेख झेल कॅच ऑफ द नाईट आजच्या दिवसातील सर्वोत्तम कॅच असेल का? ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीनं हे कॅच पकडलं गेलंय. संगमचा हा बॉल खोलवर टप्प्यावरचा बॉल त्याला खोदून काढण्याचा प्रयत्न एक्स्ट्रा कव्हरला क्लिअर कॅच नो डाऊट. व्हॉट अ फॅन्टास्टिक कॅच टेकन बाय सिद्धू. याच मैदानावर अनेक वेळा हे सर्व खेळाडू एकमेकांच्या उभे टाकले होते. बऱ्याच वेळेला जय पराजयाचा प्रत्येकाने अनुभव घेतलेला परंतु ही स्पर्धा वेगळी आहे. तेव्हा वाशुबाग क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून खेळत असताना परंतु ही स्पर्धा मानाची अभिमानाची आणि स्वाभिमानाची स्पर्धा आहे. त्यामुळे या स्पर्धेमध्ये आपलं वेगळेपण प्रत्येकाला सिद्ध करावं लागेल. संगमचा हा बॉल यावेळी मात्र फक्त हलक्या हाताने ढकलून द्यायचं होतं. फाईन लेगला तिथे मात्र आपण पाहू शकता एक सिंगल काढली. पहिलं षटक अगदी इकॉनॉमिकल षटक हाताळत असताना दोन्हीकडून प्रेक्षकांची उत्कंठा या ठिकाणी माफ करा वाईड बॉल पंचांच्या माध्यमातून या ठिकाणी घोषित करण्यात आले आणि दोन्हीकडून जर पाहिलं तर प्रेक्षकांची अगदी उत्साह शिगेला पोचलेला आहे. या मॅच मध्ये आता
कोण सरस ठरणार आहे याकडे तमाम क्रीडा रसिकांचं लक्ष लागून राहिलेलं आहे. सहा धावा पहिल्या विकेटच्या पतनानंतर. आता ही जबाबदारी पूर्णपणे खांद्यावर घ्यावी लागेल कृष्णा आणि जय या जोडीला. सध्या कृष्णा आपण स्ट्राईकला पाहतोय. गोलंदाजी मार्कवर संगम. बॉल हातातून सुटला आणि तदनंतर कुठेतरी रिदम चुकलाय. पंचांचा डेड बॉलचा इशारा. पंच नंदू पाटील यांच्या माध्यमातून हा इशारा. नॉन स्ट्रायकर पंच आपण हनुमान नाईक यांना पाहतोय. आणि साहिल डीजे देखील आपल्यासोबत जोडला गेलेला. आणि लकी ड्रॉ या वेळेला भरपूर वेगाने हा बॉल डिलिव्हर्ड केला. आणि तदनंतर आपण पाहतोय बॉल आउटफील्ड पास आहे सीमारेषेच्या बाहेर. नशिबाचा चौकार या ठिकाणी प्राप्त झालाय बॅटिंग करणारी टीम वर्सोवाई वाशी टीम साठी. आणि आता या पहा कशा पद्धतीनं यष्टीरक्षकाला देखील बीट करून बॉल गेला. आउटफील्ड भरपूर फास्ट आहे आणि त्यामुळे बॉल सीमारेषेच्या बाहेर गेलाय. आणि आता डबल डिजिट मध्ये ही धावसंख्या पोहोचते. आतापर्यंत 10 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर या ठिकाणी वर्सोवाई वाशी संघाच्या. चला जे प्रेक्षक या ठिकाणी उपस्थित आहेत त्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी शुभम म्हात्रे ज्यांचा गोड आवाज आता आपण ऐकत होतात आणि ते सध्या आपल्या प्रेक्षकांमध्ये आहेत. आपण त्यांच्याकडे नाव नोंदणी करायची. त्याच्यामधून लकी ड्रॉ काढलं जाईल आणि लकी ड्रॉच्या विजेत्याला स्मार्ट वॉच दिलं जाणार आहे. त्यामुळे जेवढे प्रेक्षक या ठिकाणी उपस्थित आहेत आपली सगळ्यांनी नावं द्या आणि त्याच्यामधून लकी विनर आजचा कोण ठरतो ते आपल्याला पाहायचं आहे. आणि त्याला स्मार्ट वॉच दिलं जाईल, गिफ्ट केलं जाईल. जय स्ट्रायकर बॅट्समन जय. गोलंदाज क्रमांक 2 पहिल्या षटकामध्ये आल्या 10. 1 विकेटच्या पतनानंतर पॉवर प्लेचं षटक या ठिकाणी पहिलं होतं. आणि तदनंतर आता आपण पाहतो डीप लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात आहे. डीप लॉंग ऑफला देखील क्षेत्ररक्षक तैनात आहे. 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये शॉर्ट कव्हर, शॉर्ट पॉइंट, शॉर्ट थर्ड मॅन आणि शॉर्ट फाईन लेगला एक क्षेत्ररक्षक तैनात आहे. अशा प्रकारची व्यूहरचना सध्या जय यांच्यासाठी करण्यात आलेली आहे. आणि प्रयत्न जरूर राहील कृष्णाला नॉन स्ट्रायकरला ठेवण्याचा. गोलंदाज सय्यार. महेशचा बॉल टॅपिंग क्रिकेट या ठिकाणी पाहायला मिळालं. टॅप केलाय. तदनंतर आपण पाहतो डीप लॉंग ऑन वरून क्षेत्ररक्षक वेगानं आलाय. एक सिंगल फक्त झाला आणि तदनंतर आता कृष्णा स्ट्राईकला आलाय. कृष्णा पाटील अंडरआर्मच्या अनेक मैदान या खेळाडूने खऱ्या अर्थानं गाजवलेलं आहे. परंतु आज आपल्या गावाचे भरपूर समर्थक या ठिकाणी आलेले आहेत. त्यांच्या प्रेक्षकांच्या काही अपेक्षा आहेत. त्या अपेक्षांवर खरं उतरावं लागेल कारण ही वेगळी स्पर्धा आहे. तब्बल 1 लाखाचं पहिलं पारितोषिक आणि त्याचबरोबर ही चमचमती ट्रॉफी. आणि पहिल्या रजनी स्पर्धेवर आपलं नाव कोरायचं आहे. इथे मात्र फटका फसलाय. सापळा रचला होता कृष्णासाठी आणि सापळ्यामध्ये कृष्णा अडकलाय. आणखीन एक विकेट वर्सोवाई वाशी संघाचा हा हिटर फलंदाज कृष्णा बॅक टू डगआउट. जे प्रेक्षक येलो कलरच्या पट्ट्यावरती बसलेत आम्ही विनंती करतोय त्यांना पट्ट्यावरती बसू नका प्लीज. आमची विनंती आहे आमच्या लाडक्या प्रेक्षकांना की जे पट्ट्यावरती बसलेत विनंती आहे पट्ट्यावरती कोणी बसू नका. आणि रेलिंग वरती कोणी जास्त जोर देऊ नका. कदाचित रेलिंग खाली पडेल. प्लीज जे प्रेक्षक आपण सुज्ञ आहात पट्ट्यावरती कोणी बसू नका आणि रेलिंग वरती जास्त जोर देऊ नका. येस ही आपली सगळ्यांची स्पर्धा आहे त्यामुळे सगळ्यांकडून सहकार्याची आम्ही अपेक्षा ठेवतोय. नवीन बॅट्समन आलाय. पहिल्याच बॉलवर पंचांचा इशारा. वाईड बॉल आलाय. महेश कुठेतरी दिशा थोडीशी भरकटली गेली. पुनरागमन करावं लागेल महेशला. स्वप्नील आलेत नवीन बॅट्समन. आणि आता वातावरणामध्ये तेच चर्चा चालली. गारवा वातावरण वाढायला सुरुवात झाली आणि गुलाबी थंडी सध्या. यावेळेला मात्र अलॉंग द कार्पेट बॉल डीप लॉंग ऑफ ला गेलाय.
एक सिंगल काढली आणि सिंगलवरच समाधान मानतात दोन्ही खेळाडू. रात्रीचं शीतल चांद संपूर्ण प्रत्येकाला आता आकर्षित करते आणि अशा परिस्थितीमध्ये आपण जर पाहिलं तर रात्रीचे तब्बल वाजलेत अगदी 12:35 हा प्रहर आणि तरी देखील प्रेक्षक या मैदानामध्ये या मॅचचा आनंद घेत आहेत. उद्या प्रत्येकाला कामाला नक्कीच जायचंय परंतु ही स्पर्धा कोणाला मिस करायची नाही. महेश तयार जयसाठी. ओ फुल टॉस बॉल वेगाला तेवढाच वेगानं प्रत्युत्तर. खूप चांगले एफर्ट्स आणि इथे मात्र काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये. डीजे रात्रीच्या वेळी असे गाणे लावले तर प्रेक्षक आहेत ते पण जातील आमचे. चला या बॉलवर ज्या पद्धतीनं अप्रतिम फटका. नो बॉल पंचांचा इशारा. आता फ्री हिटची संधी असेल. फ्री हिटच्या संधीचं सोनं करून घ्यावं लागेल. या ठिकाणी फलंदाजाला सुरुवातीला कुठेतरी दबाव तंत्र जाणवत होतं परंतु तदनंतर आलेला खराब बॉल दबाव तंत्र पूर्णपणे आता प्रेशर निर्माण केलं गावदेवी दीव टीमवर. जयचं कौतुक करावं लागेल. 4 बॉलमध्ये 11 धावांची विस्फोटक खेळी आपल्या टीमसाठी करतात आणि आता असेल फ्री हिटचा बॉल. ओ या वेळेला मात्र फ्लिक करायचा होता आणि तदनंतर पहा एक सिंगल वाऱ्याच्या वेगाने घेतली. यासाठी कौतुक करावं लागेल. सिंगल डबल आणि चौकार षटकार काही येऊ दे परंतु आता धावा हव्यात. वर्सोवाई वाशी संघाला समोर देखील तेवढा ताकदशीर संघ आहे. संगम खूप चांगल्या फॉर्म मध्ये आहे. त्याचबरोबर आपण पाहिलं तर सुदर्शन देखील फॉर्म मध्ये आहे आणि पाणी येस आणि दोन षटकांच्या समाप्तीनंतर 25 धावा स्कोर कार्डवर लागल्यात. शरद दादा आमच्या सोबत स्कोररच्या भूमिकेमध्ये या ठिकाणी आहेत आणि दादा आपण बरेच वर्ष जर पाहिलं तर आपल्या सगळ्यांची एक संकल्पना होती
आणि या विभागामध्ये एखादी नाईटची स्पर्धा व्हावी आणि आज तुमच्याच वडाव गावच्या माध्यमातून सुजित मात्रे मित्रमंडळाच्या माध्यमातून ही स्पर्धा आणि या स्पर्धेची सुरुवात जर आपण पाहिली तर अगदी दमदार सुरुवात आजच्या स्पर्धेची आणि जे सामने जर पाहिले तर प्रत्येक सामना आज रोमहर्षक प्रेक्षकांना पाहायला मिळाला। सुरुवात मात्र दणक्यात झाली आणि जे स्वप्न होतं तमाम या वाशी विभागातील तरुणांचं की नाईटच्या एखाद्या स्पर्धेमध्ये आपल्याला प्रकाश ज्योतामध्ये खेळायचं आणि ते स्वप्न सध्या सत्यामध्ये उतरत असताना तुम्ही याची देही याची डोळा पाहत आहात। हा क्रिकेटचा सोहळा 2 षटकांच्या समाप्तीनंतर 25वा स्कोर कार्डवर लागल्यात। पहिलं षटक जर आपण पाहिलं तर पहिलं षटक हाताळलं होतं। पहिल्या षटकामध्ये संगमने 10 धावा खर्च केल्या होत्या आणि तदनंतर दुसरं षटक ज्याच्यामध्ये एक षटकार देखील समाविष्ट आहे आणि 15 धावा दुसऱ्या षटकामध्ये। तिसरं षटक घेऊन मार्गस्थ आहे मयूर पाटील गोलंदाजी मार्कवर आणि पहिलाच बॉल पंचांच्या माध्यमातून वाईडचा इशारा या ठिकाणी देण्यात आलेला। एक सिंगल धाव स्कोर कार्डवर ऍड होईल। जयने 5 बॉल मध्ये आतापर्यंत 12 धावांची खेळी केली। इथे मात्र टक असा आवाज आलाय। व्हॉट अ फॅन्टास्टिक साऊंड फ्रॉम द बॅट, इट्स अ मॅक्सिमम षटकार। पाहिली तर पहा क्रिकेट खेलने के लिए फिगर की नहीं जिगर की जरूरत होती आणि तो जिगरबाज खेळाडू सध्या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्याच्या बॅट मधून आता षटकारांची आतषबाजी। महेश पुन्हा एकदा तयार। ओ यावेळी मात्र पुन्हा एकदा बॉलला उडवलंय, तिथे क्षेत्ररक्षक बॉल पकडलाय आणि जयेशला मात्र परतावं लागेल। सात मध्ये 18 धावांची विस्फोटक खेळी जयने साकारली आणि तो मात्र मैदानाच्या बाहेर तिथे कल्पेश होता। मिस टाइम स्ट्रोक आपल्याला जयचा पाहायला मिळाला। हाणामारी करण्याचा प्रयत्न जयचा आणि तदनंतर मात्र कल्पेशने सुरेख झेल पकडलाय। तो गेला मैदानाच्या बाहेर आणि ते मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय। भाई तवई भाई आणि स्वप्नील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे। भाईला आज काहीतरी करून दाखवलं। मागच्या मॅच मध्ये थोडासा अपयशी ठरला होता भाई, परंतु आता गावासाठी काहीतरी करावं लागेल, खेळावंच लागेल। मयूर तयार। ओ भन्नाट वेग, आता मात्र बॅटची कडा घेतली, जल्लोष होतोय आणि झाल्या पाऊली अगदी जड अंतकरणाने माघारी जावं लागेल भाई थवई याला। आणखीन एक हादरा वर्सोई वाशी टीमला। तुला 16 वसाल आताशी लागलंय सुंदराग, तुला 16 वसाल रोज पदोपदी ए पोरी, रोज पदोपदी आई धोका गजरा। क्रिकेटमध्ये तुम्हाला सातत्य ठेवावं लागेल। भाई आपण जर पाहिलं तर त्याच्याकडे भरपूर पोटेन्शियल होता, अनेक मैदाने या खेळाडूने गाजवलेली आहे, परंतु क्रिकेटमध्ये तुम्हाला फिटनेस देखील तेवढाच महत्त्वपूर्ण असतो। इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये विराट कोहलीची सध्याच इंटरव्ह्यू घेण्यात आली आणि त्याने सांगितलं मी कुठल्याही प्रकारचा ऑइली पदार्थ खात नाही, टेस्ट डझंट मॅटर फॉर मी त्याने सांगितलंय। आणि म्हणूनच आज जर आपण पाहिलं तर अव्वल दर्जाचा खेळाडू विराट कोहलीला का संबोधलं जातं त्याचं हे उदाहरण। आणि ज्यांच्या माध्यमातून आयवा कॅच घेण्यात आली ते अच्छा शिवलकर मामा म्हणजे दीपक शिवलकरचे वडील आहेत, पप्पा आहेत आणि त्यांच्या माध्यमातून ही कॅच घेण्यात आली, त्यांना बक्षीस दिलं जाईल। ओ यावेळेला मात्र पहा मयूरचा हा भन्नाट स्पेल आपल्याला पाहायला मिळतोय। पहा गाव एकत्र झालं की काय मजा असते, आज दीववाले नक्कीच अनुभवत असतील। एकीकडे आपण पाहिलं ठाकुराळी आणि दीव हा संपूर्ण गाव आता एकत्र झालेला आहे। इथे पुन्हा एकदा जोरदार मारण्याचा प्रयत्न, मिड विकेटला क्षेत्ररक्षक जोरात या ठिकाणी थ्रो करेल तोपर्यंत एक सिंगल फक्त काढली गेली। दबाव तंत्र या ओव्हरच्या सुरुवातीला आपण पाहिलं तर कुठेतरी किती एक षटकार आला तेव्हा असं वाटलं होतं, परंतु तदनंतर मात्र कम्मालीचा स्पेल या ठिकाणी
हाताळलाय मयूर गोलंदाजाने आणि तदनंतर आता पाहतोय 33वा स्कोर कार्डवर आतापर्यंत लागले 2.5 ओव्हरचा खेळ संपन्न. स्टिकरेंटचा फटका स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये गॅदर केलाय. अंतबला तो सबबला असं म्हटलं. आता शेवटचा बॉल या ठिकाणी डॉट आलाय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 33वा आत्ता स्कोर कार्डवर. आणि ज्यांच्या माध्यमातून आयवा कॅच घेण्यात आलेली आहे ते शिवलकर मामा अर्थात दीपक शिवलकर हा देखील बेनवले गावचा एक चांगला खेळाडू आहे आणि त्यांच्या पप्पांनी या ठिकाणी कॅच घेतलेली आहे आणि त्यांना एअरबड्स देऊन या ठिकाणी सन्मानित केलं जाईल. खरं तर नरेंद्र भोईर साहेबांना मी विनंती करेल आणि काकांना विनंती करतो त्यांच्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक देऊया. एअरबड्सचं पारितोषिक या ठिकाणी आपण देणार आहोत. शिवलकर काका नी खरं तर झेल या ठिकाणी पकडलेलं आहे. चल तिकडे समोर बघा. पण गणेश सरांचे सर्व मित्र आहेत. काका कसं वाटतं हे पारितोषिक तुम्हाला मिळालं आणि तुम्ही प्रॅक्टिस केली होती का? हो, पहिले खेळायचो क्रिकेट मी नरेश म्हात्रेच्या ह्याच्यात. तुमच्या टीमचं नाव काय होतं? आमच्या टीमचं नाव आता हनुमान संघ बेनवले. आणि कुठे कुठे खेळायला तुम्ही जायचं? फक्त इथेच या ग्राउंडवर खेळतो मी. थँक्यू. आणि तुमच्या मुलाबद्दल काय म्हणाल? मुलगा आहे छान, मुलगा छान आहे, चांगला खेळतो. तो काय विषय. थँक्यू. तर हे शिवलकर काका होते ज्यांनी खरं तर उत्कृष्ट झेल पकडलाय. जाऊया आपण कॉम्बॉक्स मध्ये. हे अनेक मैदान परमेश्वर तर यांनी गाजवलेली आहेत. हे लेजंड खेळाडू आहेत ज्यांनी क्रिकेटचं मैदान एक काळ गाजवलेलं आणि तोच आता वारसा आपल्या मुलांकडे त्यांनी दिलेला आहे. शेवटचे षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर हाणामारीचं षटक आहे. डेथ ओव्हर स्पेशालिस्ट गौरवला पाचारण करण्यात आलेलं आहे. 33वा आतापर्यंत स्कोर कार्डवर लागलेला आणि स्ट्राईकला आपण रोशन यांना पाहताय. गौरव रोशन यांच्यासाठी पहिला बॉल. पहिलाच बॉलला उडवलाय आणि बॉल गेलाय स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. बॉलची अगदी झाली गोटी. बॉल सीमारेषा पार. बॅट्समनने दाखवली आपली सचोटी. बॉल सीमारेषा पार षटकार. रात की चाय बडो की राय हमेशा लेनी चाहिए. आता चला गौरव पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. आणखीन एक बॉल या ठिकाणी फाईन लेगच्या झोन मध्ये. पंचांचा इशारा आलाय. हनुमान नाईक यांच्याकडे पहा. कॉमेंट्री सोडल्यानंतर आपण जर पाहिलं अंपायरच्या भूमिकेमध्ये आणि सध्या त्यांच्या अदाकारीने संपूर्ण या पेण तालुक्याला वेड लावलेले ते हनुमान नाईक अगदी वेगळ्या आणि अनोख्या स्टाईलने सध्या आपल्याला बाउंड्री दाखवतात आणि 4 धावा स्कोर कार्डवर अजून लागल्यात. या 4 धावानंतर आता आपण पाहतोय तब्बल लागल्यात धावा 43 धावा स्कोर कार्डवर लागल्यात. आता फार मोठा यक्ष प्रश्न आहे. गोलंदाजी कशा पद्धतीनं करायची, क्षेत्ररक्षणामध्ये सजावट कशा पद्धतीनं करायची. प्रकाश झोतातील हे सामने आहेत तरी देखील बॅट्समन अगदी तुटून पडलेत. गौरववर खरपूस समाचार घेतला जातोय आणि एक षटकार एक चौकाराने स्वागत केले गौरवच्या या गोलंदाजीचं बॅट्समन रोशनने. ओ अजून एक बॉल. तिथे मात्र क्षेत्ररक्षक आहे त्याच्या रीच पासून दूर. 1 बाउन्स बॉल सीमारेषा पार. आता जो जल्लोष गावदेवी टीमच्या गटामध्ये होत होता तो आता वर्सोई वाशी टीम सध्या हा जल्लोष साजरा करत असताना मैदानाच्या आतमध्ये स्वप्नील इज ऑन फायर.
नम्रतेची विनंती आहे. बॅनर जवळ आपण बसू नका प्लीज. खरं तर ते आमचे उदार दाते आहेत आणि त्यांच्यामुळे खरं तर ही स्पर्धा संपन्न झाली आहे. विनंती असेल बॅनर जवळ जे आमचे प्रेक्षक बसले त्यांना विनंती आहे थोडंसं बाजूला बसा आपण. चला 6-4-4 हा कुठला मोबाईलचा अंक नाही. 3 बॉलवर मारलेली हा एक षटकार, चौकार आणि तदनंतर आले 1 धाव. पंच लेग एक मिनिट. तो प्रेक्षक जो बॅनर जवळ बसला प्लीज प्लीज उठायचा तिथून. आम्ही तुम्हाला वारंवार शांततेने आम्ही सांगतो सर्वजण. आयोजक तिकडे येतील. विनंती आहे 4 रात्रीमध्ये ही स्पर्धा संपन्न होणार आहे. गौरव पुन्हा एकदा तयार स्वप्नील यांच्यासाठी. यावेळी मात्र मिड विकेटच्या झोनला टार्गेट केलंय. तिथे मात्र क्षेत्ररक्षक आहे. दुसऱ्या धावेसाठी पलटवार नाही. सावध पवित्रा घेतलाय थोडस यावेळेला आणि एक सिंगल फक्त स्कोर कार्डवर अजूनही ऍड होईल. 49 आता अर्धशतक करण्यासाठी 1 धाव बाकी आहे. सुरुवातीला असं वाटलं होतं पहिले 2 विकेट गेल्यानंतर की या मॅच मध्ये गावदेवी दीव टीम आपला दबदबा निर्माण करू शकेल का, परंतु तदनंतर ज्या पद्धतीनं स्वप्नील आणि जय या जोडीनं हाणामारी करायला सुरुवात केली ते एक दबाव तंत्र निर्माण केलंय गावदेवी दीव टीमवर. शेवटच्या बॉलला देखील उडवलंय. बॉलच्या खाली क्षेत्ररक्षक आहे. बॉल स्प्रिंग सारखा उडाला परंतु रिले कॅच त्या ठिकाणी घेण्यात आली आणि तदनंतर विकेटचं पतन आणि या पहिल्या इनिंगचा खेळ या ठिकाणी संपन्न झाला. 49 धावा स्कोर कार्डवर लागल्यात आणि आता 24 बॉल मध्ये करायच्या 50 धावा गावदेवी दीव टीमला. तुम्हाला थांबवतो या ठिकाणी. आपण जाऊया नेक्स्ट मॅच बिग फाईट. दुसऱ्या फेरीतील हा दुसरा सामना असेल. एका बाजूला अंजनी कुमार वडाव अर्थातच घरच्या मैदानावरती ते फाईट करतील. जय गणेश वीराणी कॉल करेल. वडाव संघ कॉल करेल. हेड अँड टेल. हेड इज अ कॉल. यस इट इज अ हेड. टॉस जिंकलाय अंजनी कुमार वडाव संघाने. काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण करू. क्षेत्ररक्षण खरं तर निवडलंय. घरचं मैदान, घरचं आयोजन, होम क्राऊड मध्ये खेळताय. कसं वाटतंय? खूप आनंद वाटते आणि क्राऊडचा सपोर्ट खूप मिळते म्हणून त्यामुळे खेळायला मजा येते. वाईल्ड कार्ड खेळाडू एक आम्ही तुमच्या टीम मध्ये पाहतोय, रौनक म्हात्रे. काय म्हणाल त्याबद्दल? वाईल्ड कार्ड नाही, तो आमचाच खेळाडू आहे. सध्या बाहेर आउट ऑफ फॉर्म चालू आहे म्हणून त्याला आता संधी दिली आणि आता तो फॉर्म मध्ये आहे. सो असं म्हणूया की त्याची वापसी झाली. हरकत नाहीये. काय सांगशील आयोजनाबद्दल? कसं वाटतंय? पहिली स्पर्धा आहे, रजनी क्रिकेटचा थरार आणि हे आपल्या घरच्या मैदानावरती. पहिल्यांदा वाशी विभागामध्ये अशी लाइटिंगमध्ये खेळताना खूप मजा वाटते आणि अभिमान वाटते की वाशी विभागामध्ये अशा स्पर्धा होत आहेत आणि याच्या पुढे पण जायला पाहिजेत. त्यामुळे आपल्याला खेळाडू बाहेर पण खेळायला जातील आणि संधी निर्माण होईल. शेवटचा प्रश्न असेल तुमच्या योगेश दादाबद्दल काय म्हणाल? भरपूर पारितोषिकं त्यांच्यासाठी लावली जात आहेत. काय सांगशील? खरं सांगायचं तर दादामुळे मला या संघात स्थान आहे. दादाच्यामुळे मी आता क्रिकेट खेळतो. यस थँक्यू. वीराणीच्या कॅप्टनकडे जाऊया. थोडासा नाराज आहे, हरकत नाहीये. टॉस गमावलेस. काय सांगशील? टॉसचा काय एवढा महत्त्वाचा नव्हता कारण आम्हाला फलंदाजीच करायची होती आणि फलंदाजी मिळाली. वीराणी पहिली मॅच गुड फाईट, चांगला स्कोर, सामना जिंकलात. नेक्स्ट मॅच मध्ये काय स्ट्रॅटर्जी आहे? स्ट्रॅटर्जी काय नसेल, मागच्या मॅचमध्ये खेळलो त्याचप्रमाणे खेळलो आणि 100% एफर्ट देण्याचा प्रयत्न करू. थँक्यू. तर हा होता वीराणीचा कॅप्टन. खूप साऱ्या शुभेच्छा. साहेबांना थांबवतोय कारण की त्यांचं मनोगत आम्हाला खरं तर ऐकायचं आहे, परंतु ठीक आहे, हरकत नाहीये. पुढच्या काही रात्रीमध्ये त्यांचं मनोगत आपण ऐकूया शेवटच्या दिवशी. मॅचकडे जाऊया आपण. पहिल्या सत्रामध्ये खरं तर आपण जरूर सन्माननीय दत्ता म्हात्रे सरांचा आवाज आपण जरूर ऐकला.
श्री वैकुंठ दादा पाटील आणि माननीय श्री सुजित भाई म्हात्रे मित्रमंडळ वडाव आयोजित रायगड भूषण स्वर्गीय अण्णा म्हात्रे गुरुजी स्मृती चषक 2025 ची ही स्पर्धा खरं तर आपण पाहतोय. स्पर्धेतील आजची पहिली रात्र आणि खरं तर दुसऱ्या फेरीतील ही लढाई मैदानाच्या आतमध्ये मध्यांतर झालाय. अर्थातच पहिल्या सत्राचा खेळ संपला आणि अगदी जर पृथ्वीवरून तुम्ही जर का चंद्राकडे पाहिलत ना तर चंद्र देखील तुम्हाला अर्धा दिसेल. अर्थातच अर्धा सामना संपलाय असं आपण म्हणूया. पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी पाहिली आपण. आई वर्सोवाई वाशी म्हटलं की पेन तालुक्यातील सर्वात मोठी यात्रा जर का कुठे पाहायला तुम्हाला मिळेल तर वाशी पेन. खरं तर आणि ही यात्रा आता फार दूर नाही आहे. 4 षटकांचा सामना विजयासाठी टार्गेट आहे 50. गेम ऑन. खरं तर चांगलं क्षेत्ररक्षण. पहिल्या चेंडूवरती सिंगल जरूर या ठिकाणी मिळाले आणि गणेश म्हात्रे सर आज वाशीच्या जत्रेला जेवढे लोक असतात तेवढे प्रेक्षक आलेत वाशीवरून सामना पाहायला. जरूर ऑन स्क्रीन वरती तुम्ही चंद्राला देखील पाहू शकताय. अर्थातच पहा तुम्हाला तो अर्धा दिसेल पृथ्वीवरून जर का आपण चंद्र पाहिला तर. सिंगल रन्स 50चं टार्गेट. एका बाजूला गावदेवी दीव तर दुसऱ्या बाजूला आई वर्सोवाई वाशी. 2 बलाढ्य संघ. नुकताच ज्या संघाने अटल करंडक गाजवलं ज्या चषकामध्ये धुमाकूल पाहायला मिळाला असा संघ. चांगला चेंडू. अप्रतिम गोलंदाजी खरं तर पाहायला मिळाली. पण दोन्ही संघांचा जर का विचार केला ना तर एकाच क्रिकेट संघटनेमध्ये हे 2 संघ खेळतात आणि अगदी त्यांचे प्लस पॉइंट त्यांचे मायनस पॉइंट सर्व काही ठाऊक आहेत त्यांना. काही विशेष सांगण्याची आवश्यकता नाही आहे. बरेचसे सामने ते एकमेकासमोर खेळलेत. कोण वाशी जिंकलाय कधी दीव संघ जिंकलाय. परंतु ही स्पर्धा आणि हा सामना अतिशय महत्वाचा. चांगला फटका ऑन द कार्पेट स्ट्रेट हिट आणि जरूर या फटक्यावरती 4 रन्स मिळतील बॅटिंग करणाऱ्या दीव संघाला. चेंडू अगदी आमचा सौरभ मोबाईल मराठी माणसाच्या हक्काचं दुकान आमच्या खरं तर बॅनर जवळ जाऊन अधलला. जरूर या शॉपला तुम्ही भेट द्या. फुलटॉस त्या ठिकाणी ऑन साइडला धमाका दाखवायचा होता परंतु चेंडू हवेत थांबला आणि झेल पकडली. फर्स्ट विकेट डाऊन. फलंदाज मयूर बॅक टू द बॅट. नेक्स्ट बॅट्समन सुदर्शन. प्रत्येक षटकारासाठी वाशिबा क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष आमचे गणेश म्हात्रे सरांकडून 100 रुपयाचं कॅश प्राइज. मॅच कडे जाऊया आपण. 3ऱ्या क्रमांकावरती सुदर्शनला आपण पाहतोय. हार्ड हिटर आणि गेम चेंजर म्हणून ज्याला कडे पाहिलं जातं. बॅट चेंज परंतु क्या बात आहे.
अप्रतिम क्षेत्ररक्षण. खरं तर आपल्या होम पिचवर म्हणूया, कारण की हे सर्व संघ याच मैदानावरती प्रॅक्टिस करतायत त्या विकेटवरती. खरं तर हा सामना सुरू आहे आणि ही पहिली स्पर्धा खरं तर आपण पाहतोय. पहा, खरं तर आमच्या आयोजकांच्या बॅनरवर आणि अगदी गणेश सरांच्या जर का फोटोवर चेंडू आदलला तर 2000 रुपयाचं कॅश प्राइज आमचे लाडके आयोजक सुजित भाई मात्रे यांच्याकडून हे पारितोषिक दिलं जाईल. चांगला फटका, कॅच कॅच पकडलाय. क्या बात है, जल्लोष मैदानाच्या आतमध्ये. सुदर्शन बॅक टू द पॅव्हलियन. सर विनंती असेल आमच्या समर्थकांना पाहतोय. बाबू चा डान्स जबरदस्त ऑन स्क्रीन वरती जरूर त्याला आम्ही पाहिलंय. आमचे विनोद पाजी यांना आमची विनंती असेल, चला आपण अतिथी मंचकावरती या. सामना फसलाय 5-2. एक षटक संपलाय. मॅच तुम्ही लाईव्ह एन्जॉय करताय. आई वर्सू आई वाशीच्या अगेन्स्ट गावदेवी दीव अटल करंडक मध्ये रनरअप राहिलेला संघाला मात्र आता नाकी 9 आणलेत. 50 टार्गेट, 18 चेंडू आणि 45 आता करायचे आहेत. तारणहार संकट मोचक कोण ठरेल या मॅच मध्ये? एका बाजूने जर का विचार केला, पहिलं षटक फेकण्यासाठी आलेला गोलंदाज जय म्हात्रेने फक्त 5 रन्स खर्च केल्या, तर दुसऱ्या षटकासाठी मयूर ला आपण जरूर पाहतोय. 2 विकेट्स त्याला मिळाल्या. स्ट्राईक गोलंदाज, पॉवर प्लेचं कंजूस षटक आपण पाहिलं, परंतु पिक्चर अभी बाकी आहे मेरे दोस्त. सामना संपला नाहीये. 18 चेंडू आणि 45चं समीकरण सोडवावं लागेल. हो, ऑफ स्टिकच्या बाहेर, अवे फ्रॉम बॉडी, शरीरापासून दूर राहणारा हा चेंडू. पहा, प्रत्येक डॉट बॉल वरती आता टाल्यांचा कडकडाट, शिट्ट्यांचा आवाज. परंतु दीवच्या खेमेला देखील संधी मिळेल. जेव्हा षटकार येईल, जेव्हा चौकार येईल, तेव्हा तिकडे देखील जल्लोष होताना आपला पाहायला मिळेल. ऑन स्ट्राईकला संगमला आपण पाहतोय. पहा, जोपर्यंत संगम आहे तोपर्यंत सामना आहे असं म्हणूया आपण. शॉर्ट पिच चेंडू फिरून खेळण्याचा प्रयत्न, खराब शॉट सिलेक्शन. खरं तर या चेंडूवरती बबलू षटकार लिहिला होता, परंतु तो वाचता आला नाही फलंदाजाला असं म्हणावं लागेल. इच अँड एव्हरी डॉट बॉल प्रेशर क्रिएटेड ऑन द बॅट्समन. प्रत्येक निर्धाव चेंडू दडपणात आणेल फलंदाजाला, आणि ते प्रेशर, ते दडपण, ते टेन्शन मैदानाच्या आतमध्ये संगमवर आपण पाहतोय. संगम खरं तर या फलंदाजाने भरपूर प्रभावित केलं मागच्या स्पर्धेमध्ये. अटल करंडक या स्पर्धेमध्ये खूप चांगली फलंदाजी या बॅट्समन कडून आपण पाहिलंय. परंतु आता महत्वाचा सामना, घरच्या खरं तर मैदानावरती सामना आता पाहतोय आपण. शॉर्ट पिच, शोडम पूलचा फटका, फाईन लेग लॉंग लेग क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय, सीमा पार ठोकलाय, षटकार. पहा, आमच्या VIP डाईस वरती तेजस दादांना आपण पाहतोय. जे तिथे जातील ना त्यांच्यासोबत त्यांचे ते 3 मित्र, हे ठरलेलं गणित आहे. आणि असं आपण म्हणूया की त्यांचे ते करवले आहेत. शनिवारी कालुंद्रे टीमला त्यांनी पॅक केलं. एकदा जोरदार टाळ्या उद्या त्यांच्यासाठी. लवकरच खरं तर 2 हाताचे 4 हात त्यांचे होणार आहेत. त्यासाठी त्यांना शुभेच्छा आपण देऊया.
आणि खर तर त्यांच्यासोबत आमचे गणेश म्हात्रे सरांचे सुपुत्र आहेत. सो काही सांगायलाच नको. बैलगाड्या शर्यतीची प्रचंड आवड आणि त्यांची इच्छा आहे रजनी क्रिकेटची स्पर्धा व्हावी. वडिलांनी करून दाखवली, आता बैलगाड्या शर्यती आणि कदाचित होतील. रायफल 40 या बैलाचं नाव आहे त्यांच्या. मॅच कडे जाऊया. नेक्स्ट बॉल गोलंदाज त्या ठिकाणी जरूर पाहायला मिळेल. चांगला फटका आहे, खोदून काढला डीप मिड विकेटला. चेंडू मात्र ट्रॅव्हल झाला. 1 बाउन्स इन टू द डिफेन्स. 4 रन्स. खर तर आमचा संपूर्ण VIP डाईस, आमच्या सर्व आयोजक सुजित म्हात्रे, गणेश म्हात्रे, रमेश म्हात्रे, सुकेश म्हात्रे, प्रवीण म्हात्रे, विनोद म्हात्रे, नितीन म्हात्रे, नितीन वर्तक आणि खर तर मी स्वतः सुदर्शन म्हात्रे, तदनंतर रवी म्हात्रे आणि बाबू म्हात्रे हे आमचे सर्व लाडके आयोजक. त्यांना खर तर आपण VIP डाईस वरती पाहतोय. फुल टॉस, स्टँड अँड डिस्पॅच. प्रमुख प्रवेशद्वाराजवळ चेंडू मात्र जाऊन थांबला. सीमा पार. षटकार. संघाला आपण पाहतो. आम्ही खरं तर म्हणालो होतो जोपर्यंत संगम आहे तोपर्यंत सामना आहे. धावसंख्या स्कोर कार्ड वरती 21 आपण पाहतोय. विजयासाठी इक्वेशन असेल 13 चेंडू आणि 29 चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपण जरूर पाहतोय. आणखीन एक चांगला फटका आहे, खोदून काढला एक्स्ट्रा कव्हरला. आउटफील्ड फास्ट. चेंडू मात्र चाललाय सीमा पार. चौकार. ऑफिशियली ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये. स्ट्रॅटर्जी टाइम. चला पाणी घेऊन जा मैदानाच्या आतमध्ये. 12 चेंडू आणि 25 चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहणार आहोत. टॉस जिंकला टीम गावदेवी दीव संघाने. क्षेत्ररक्षण निवडलं. पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी आपण पाहिली वाशी संघाची. टार्गेट सेट केलं गेलं पहिल्या षटकामध्ये 50 धाव संख्येचं. पण निम्म्या षटकांमध्ये असं पण म्हणूया 2 षटकांचा खेळ संपलाय. 25 रन्स स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय. 2 षटकांचा खेळ बाकी असेल. 25 रन्स करायचे आहेत. सामना बरोबरीत आहे. असं नाहीये की एका बाजूने हा सामना झुकलाय, परंतु आता वाशी संघाला कमबॅक करावा लागेल. विशेष करून संगमची विकेट मैदानाच्या आतमध्ये अतिशय महत्वाची. पहा खरं तर शेवटचा सामना जेव्हा सुरू होईल खरं तर त्यावेळेस आपण लकी ड्रॉ आपण हा कार्यक्रम संपन्न करणार आहोत. एका लकी प्रेक्षकाला विजेत्याला आपण स्मार्ट वॉचचं पारितोषिक देणार आहोत. परंतु जो प्रेक्षक या ठिकाणी उपस्थित असेल त्याच प्रेक्षकाला आम्ही 3 वेळा त्या प्रेक्षकाचं नाव घेऊ. जर का तो आला नाही तर आम्ही पुढची चिठ्ठी काढणार आहोत. आणि 2 लकी प्रेक्षकांना. चला आयोजकांनी आता आणखीन एक पारितोषिक वाढवलंय. क्या बात आहे. स्पर्धेची आजची पहिली रात्र आहे आणि रात्रीचे 1:11 111 निल्सन फिगर आपण जरूर पाहतो. पुढच्या षटकासाठी गोलंदाज असेल टीम वाशी संघाकडून आदेश पाटील. राईट आर्म ओव्हर द विकेट. वाशी एंड कडून गोलंदाजी करेल. ऑन स्ट्राईकला असेल फलंदाज महेश पाटील. शॉर्ट पिच चेंडू एक्स्ट्रा कव्हरला. क्रिकेटचं मादक सौंदर्य. 1 बाउन्स. चेंडू मात्र चाललाय दणदण करत सीमा पार. चौकार.
खरं तर आमच्या VIP डाईसवरती आमचे छोटे प्रेक्षक दर्शन याला आपण पाहतो. आज भरपूर त्यांनी मदत केली बबलू आपल्याला. सो त्याचं देखील आपण या स्पर्धेच्या माध्यमातून आभार व्यक्त करूया. थँक्यू सो मच दर्शन. आणि तो आता सामन्याचा आनंद घेतोय. शॉर्ट पिच फटका फसलाय. क्षेत्ररक्षक पोहोचू शकला नाहीये. सेफली लँडिंग. नो मॅच लँड मध्ये चेंडू पडला आणि रन्स मिळाली. एक सिंगल. पण आता दोन्ही बाजूने आक्रमक खरं तर बॅटिंग आपण पाहतोय. 30 धावा स्कोर कार्ड वरती. येणारे 10 चेंडू विजयासाठी 20 रन्स करायचे आहेत. स्टार टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट मी संपूर्ण वाशी विभागाला विनंती करेल, या चॅनलला तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका. पहा पहिली स्पर्धा आहे आणि हे पहिलं चॅनल आहे आणि हे पाहुणे आहेत आपल्या विभागामध्ये. स्टार टेनिस क्रिकेट 483 खरं तर व्ह्युअर्स केबलवरती खरं तर ऑनलाईन मॅच पाहत आहेत. त्यांचं देखील खरं तर आपण कौतुक करूया. क्या बात आहे. हा चेंडू जरूर आपण पाहिला. डाव्या स्टिकच्या वरतून चेंडू ट्रॅव्हल झाला. डॉट बॉल आला. राज केबल नेटवर्क या खरं तर चॅनल वरती केबलच्या माध्यमातून भरपूर व्ह्युअर्स सामना पाहत आहेत आणि स्टार टेनिस क्रिकेट वरती 210 व्ह्युअर्स सध्या खरं तर मध्यरात्रीत सामना लाईव्ह एन्जॉय करतायत. त्या सर्व क्रिकेट रसिकांचं मी परमेश पाटील सोनखार सहर्ष स्वागत करतोय. 9 चेंडू 20चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये जरूर आपण पाहतोय. 2.3 चेंडूंचा खरं तर खेळ समाप्त झालाय आणि 9 चेंडू मध्ये 20 रन्स करायचे आहेत. 9 बॉल्स 20 रन्स मोर नीडेड. काय होईल मॅच मध्ये. शॉर्ट पिच चेंडू आहे. क्षेत्ररक्षक नाहीये. बॅकवर्ड क्षेत्राकडे फाईनल क्षेत्राकडे चेंडू ट्रॅव्हल झाला. रन्स मिळाली 1. एका धावेने धावसंख्या जरूर स्कोर कार्ड वरती पाहायला मिळेल 31. पण आता झालेत किती याला फारसं महत्व नाहीये. पाहिजेत किती. 8 चेंडू आणि 19 धावसंख्येची आवश्यकता असेल. आमचे युवा समालोचक शुभम यांचं देखील या ठिकाणी वेलकम. आमचे विनोद आणि प्रवीण हे आमचे 2 लाडके प्रेक्षक आज सामना लाईव्ह एन्जॉय करतायत. त्यांचं देखील वेलकम आपण करूया. कोण जिंकणार हा सामना. दीव की वाशी. वाशी की दीव. फुलटॉस आहे समोरला. खरं तर हे इन्व्हिटेशन होतं. निमंत्रण दिलं ते केलं कबूल. चेंडूला पाठवला आउट ऑफ दी पार्क. षटकार. वन साइड हिरो. जिथे विषय गंभीर ना तिथे आमचा संगम खंबीर. परंतु हा महेश बॅटमधून षटकार आलाय. चला आता नावात बदल करूया. पण दोन्ही खेळाडूंनी हँड ग्लोव्ज लावलेत एक्स्ट्रा ग्रिपसाठी. टीट फॉर टॅट. जशास तसं प्रत्युत्तर. महेशला आपण पाहतोय 11 धावांचं योगदान 3 चेंडूमध्ये. 8 चेंडूमध्ये 21चं योगदान. संगमचं चांगली पार्टनरशिप. चांगला फटका. स्ट्रेट हिट. सुरक्षित फटका अलॉंग द कार्पेट. डाऊन द ग्राउंड स्ट्रोक्स. त्या ठिकाणी गडबड आणि आता चुकीला माफी नाहीये मित्रा. आणि इकडे अकबा खरं तर चेंडू मात्र व्यवस्थितरित्या कंप्लीट केला गेला आणि विकेट मात्र गमावले. आवश्यकता की रन्स नाहीये. चला रन्स नाहीये. पण फक्त सिंगल रन्स मिळेल. एकाच एंडकडे तुम्ही थांबू शकत नाही आहात. अर्थातच पंचांनी फक्त सिंगल रन्स घोषित केले. 1 रन जरूर मिळेल. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी जरूर संपलाय. 3 षटकांमध्ये 38 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 4 षटकांचा हा सामना. दुसऱ्या फेरीतील पहिली लढाई. मैदानाच्या आतमध्ये येणारे 6 चेंडू विजयासाठी 12 रन्स करायचे आहेत. प्रेक्षकाला आमची विनंती आहे
चला ऑन स्क्रीन वरती आमच्या एका लाडक्या प्रेक्षकाला आपण पाहतोय. ज्याप्रमाणे इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये एखादा प्रेक्षक लाईव्ह मॅच मध्ये येतो ना, तशा प्रकारे हा आमचा प्रेक्षक लाईव्ह मॅच मध्ये आला. चला हात दाखवा. चल त्यांचा आपण सन्मान घेऊया. भगवं वस्त्र म्हटलं की स्वराज्याचं प्रतीक. 6 चेंडू आणि 12चं समीकरण. खरं तर सध्या जर का आपण विचार केला ना, तर छावा हा चित्रपट प्रदर्शित झालेला आहे आणि मी सर्वांना विनंती करेल आपण जरूर हा चित्रपट पहा. धर्मरक्षणासाठी छत्रपती संभाजी महाराजांनी दिलेलं खरं तर बलिदान आणि ती संपूर्ण गाथा खरं तर त्या चित्रपटामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. आणि आमचं देखील भाग्य आहे की ज्या क्रीडांगणाचं नाव छत्रपती संभाजी महाराज आहे त्या मैदानावरती आज आम्हाला समालोचन करण्याची संधी मिळेल. स्पर्धेची आजची पहिली रात्र आणि फार मजा आली. आज ग्रामीण गटातील संघ आपण पाहिले. 6 चेंडू आणि चला स्पीडअप करा प्लीज. पंच आपण टाइम अलर्ट करा, अन्यथा शेवटच्या षटकासाठी आपण एक एक्स्ट्रा खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये घेऊ शकताय. खरं तर हे पॉवर्स तुमच्याकडे असतील. 6 मध्ये करायचे 12. गोलंदाज असेल भाई थवई. भाई थवईला आपण पाहतो. ऑन स्ट्राईकला असेल महेश, नॉन स्ट्राईकला असेल संगम. 4 चेंडू मध्ये 12चं योगदान महेशने दिलंय. तर 9 चेंडू मध्ये 22 धावांचं योगदान संगमने दिलंय. बिग फाईट. फिरून खेळण्याचा प्रयत्न. बॅकवर्ड क्षेत्राकडे चेंडू ट्रॅव्हल झालाय. पाठीमागे फाईन लेग क्षेत्रात क्षेत्ररक्षक असेल. रन्स मिळेल 1 सिंगल. एका धाब्याच्या मदतीने धावसंख्या मात्र स्कोर कार्ड वरती पाहायला मिळेल 39. सर आता गोलंदाजावरती आक्षेप नोंदवलाय. आमचे ऑफिशियली पंच या ठिकाणी जरूर आहेत. आम्ही ऑन स्क्रीन गोलंदाजाची ऍक्शन देखील पाहणार आहोत. पण असं म्हटलं जातं विटेला जर का पक्की व्हायची असेल ना तर तिला भट्टीतून जावंच लागतं. बऱ्याचशा लेजंड गोलंदाजांवरती आक्षेप नोंदवलाय. मग मुथय्या मुरलीधरन असेल, सुनील नारायण असेल, हरभजन सिंग सारख्या खरतर गोलंदाजावर देखील इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये आक्षेप घेतला होता आणि त्यांनी ती अग्निपरीक्षा दिली होती. आणि फक्त दिली नाही तर ते पास देखील झाले. फिरून खेळण्याचा प्रयत्न. खराब चेंडू आहे. चेंडू मात्र चाललाय फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 1 बाउन्स. चौकार. खराब चेंडू होता. विकेटच्या मधोमध आपटलेला चेंडू. आणि ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या भाषेमध्ये आम्ही त्याला आपटी बॉल म्हणतो. आणि ह्या चेंडूला खरं तर खराब चेंडू म्हणावा लागेल. सहजरित्या त्या चेंडूला पाठीमागे पाठवलं. 4 मध्ये आता करायच्या 7 रन्स. सामना थोडा सोपा झालाय दिव संघाच्या बाजूने. विनंती असेल प्रेक्षकांना कोणीही आतमध्ये जाऊ नका प्लीज. आमच्या सर्व लाडक्या आयोजकांकडून आम्ही तुम्हाला विनंती करतोय सेलिब्रेशन तुमच्या डगआउटच्या समोर करा. दुसऱ्या फेरीतील ही महत्वाची मॅच आपण पाहतोय. शॉर्ट पिच आहे. स्क्वेअर कटचा फटका डीप पॉइंटला. पाठीमागे प्रोटेक्शन आहे. सिंगल कंप्लीट. सेकंडचा कॉल. व्हॉट क्या बात है. आणि त्या एका स्टंपला त्याने हिट केला. अर्जुन आहे वाशीचा.
क्या बात आहे, सुपर, अप्रतिम. आणि एका मोठ्या खेळाडूला जर का तुम्हाला बाद करायचं असेल ना तर अशा प्रकारचे प्रयत्न तुम्हाला द्यावे लागतील. आणि खरं तर नरेश दादांचे सुपुत्र आहेत हर्षद, आणि असं म्हणावं लागेल की त्यांच्या रक्तातच क्रिकेट आहे, ते पाहायला मिळालं. 3 चेंडू आणि 6चं समीकरण. मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज ऋतिक म्हात्रे, डाव्या हाताचा फलंदाज ऑन स्ट्राईकला असेल. डाव्या हाताचा फलंदाज स्ट्राईक वरती आल्यानंतर वारंवार आम्ही युवराज सिंगची आठवण घेतो. पहा आता दिवचा खेमा थोडा शांत झालाय, त्या खरं तर त्यांच्या गावाच्या दिशेने त्यांचा डगआउट आहे, परंतु सामना फसलाय. हृदयाचे ठोके आता वाढलेत. कोण जिंकणार ही लढत? फासल्या फासफूस करताना शॉर्ट पिच चेंडू आहे, क्षेत्ररक्षक आहे, एक टप्पा फील्ड केला आणि एकच मिळेल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्ड वरती 45 पाहायला मिळेल. 2 चेंडू 5चं समीकरण. मॅच आता बनलंय आणि मॅच रंगात आले. अशा प्रकारचे खरं तर सामने पाहायचे असतात प्रेक्षकांना. सेलिब्रेशन जरूर होईल, फटाक्यांची आतिषबाजी, टाळ्यांचा कडकडाट, गुल्लाल कोण उधळेल. परंतु ही दुसऱ्या फेरीतील सामना आहे. विजयी संघाला आणखीन एक लढाई जिंकावी लागेल, आणखीन एक मॅच जिंकावी लागेल, मग तो संघ सुपर 5 मध्ये पोहोचेल. खरं तर आजच्या रात्रीचा आपण विचार केला तर पहिल्या फेरीतील पहिला सामना, तदनंतर वाशी आणि बेनवले ती मॅच, आणि आता वाशी आणि दीव असा हा सामना. मैदानाच्या आतमध्ये 5 चेंडू, खरं समावेश 5 रन्स आहेत, 2 चेंडू बाकी आहेत. चांगला फटका आहे, त्या ठिकाणी पाठीमागे क्षेत्ररक्षक आहे. सिंगल कंप्लीट आणि सिंगल कंप्लीट सेकंडचा कॉल मिळाल्या 2. लास्ट बॉल 3चं समीकरण. खरं तर सहजरित्या खेळाडू धावबाद झाला असता, चेंडूला पकडायचं होतं, परंतु मिसफील्ड, आणि त्या मिसफील्डच्या जोरावरती मिळाली एक सिंगल रन्स. आता मात्र महागात पडेल का की हा सामना जिंकतील वाशी संघ. लास्ट बॉल 3 धावसंख्येची आवश्यकता आहे. खरं तर सामना जर का आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. लास्ट बॉल 3ची आवश्यकता. गणपती बाप्पा, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की. लास्ट बॉल 3 धावसंख्येची आवश्यकता. हृदयाचे ठोके चुकवणारा सामना. हार्टबीट्स वाढलेत. हाय व्होल्टेज ड्रामा मैदानाच्या आतमध्ये. कोण जिंकणार ही लढत? वाशी की दीव? दीव संघ जिंकेल की वाशी? लास्ट बॉल 3ची आवश्यकता. त्या ठिकाणी चेंडू अडवलाय का? एक सिंगल कंप्लीट. सेकंडचा कॉल दिलाय. 2 मिळाल्या, 3री पूर्ण होईल का? त्या ठिकाणी जरूर नाहीये. आणि सामना मात्र जिंकलाय वाशी संघाने.